हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे, कारण की मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की म्हणजे गावी जाऊन आपल्या देवळात जायचं, दर्शन घ्यायचं. सो आज ते पॉसिबल होणार आहे या ट्रिपमुळे. फर्स्ट व्लॉग तर तुम्ही बघितला असाल, थोडीशी मजा मस्ती झाली आपली. तिथे सुद्धा आपण देवदर्शन केले आणि आज सुद्धा मी माझ्या गावी आहे. तर मी तुम्हाला माझं होम टूर सुद्धा देणार आहे, घर सुद्धा दाखवणार आहे. कास मी आज तुम्हाला मी पूर्ण घर दाखवेल. घराच्या आजूबाजूला परिसर एकदम भारी आहे आणि पावसाळ्यात एकच नंबर वाटतो घर. सो मी आणि अस्मी आता चाललो आहे मार्केटमध्ये काही खरेदी करायला, घरचं सामान आहे थोडंसं बेसिक, जे भाजी वगैरे. सो चला, ब्लॉगला सुरुवात तर झालेली आहे इथूनच. सो तुम्ही सुद्धा एन्जॉय करा या पुढे आणि बघा पुढे काय काय होतं ते. आणि हा असा रस्ता आहे ना भावांनो, या रस्त्यावर चालायला थोडीशी फाटते पण मजा पण येते गाडी. आणखी रस्ता छोटा आहे, समोरून गाडी येते तर हे बघा असं म्हणजे प्रॉब्लेम होत हे बघा. सो बघा असा सीन असतो. काहीच हे भाज्या निवडणं किती कठीण काम आहे. घाम फुटला आम्हाला. घरातून ऑर्डर आले की बारीक टॅमॅटो, हाच मी, आणि ते बारीक टॅमॅटो नव्हते आणि त्यांच्याकडे पिशव्या पण नव्हत्या. काय बोलणार, काय दुकान. आता पण आहोत तुरळ मार्केटला, म्हणजे तुरळ स्टॉपला आहे आणि आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो, आता आपली सगळी शॉपिंग झालेली आहे. घरातलं सगळं सामान म्हणजे थोडंफार जे लागणार होतं जेवणासाठी ते घेतलेलं आहे. आणि आता आपण जरा चाललो आहे, गाडी डिझेल नाही, गाडी डिझेल टाकू आणि मग त्यानंतर घरी जाऊ. आणि आजचं स्पेशल बेत आहे आपल्या घरी, चिकन आणि भाकरी, गावची पद्धत. सो चला, आता आपण डिझेल टाकून लगेच घरी जाऊया. त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं पूर्ण घर गावचं कसं आहे ते. तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा हा व्लॉग, पुढे कंटिन्यू करा, मध्येच सोडून जाऊ नका. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की व्लॉगचा कंटेक्स्ट काय आहे. ठीक आहे, सो लेट्स गो बेबी. मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडासा फेरबदल झालेला आहे आपल्या. आपण घरी जायच्या आधी थोडं आपल्या गावच्या देवळात जाऊ आणि आपल्या देवीला भेटू, दर्शन घेऊ, त्यानंतर घरी जाऊया. तर आता आपण तिकडेच चाललोय देवळामध्ये आपल्या. तुम्हाला दाखवतो आपलं गावचं देऊळ, वाघजाई मातेचं. हा, म्हणजे आपल्या घरापासून खूप जवळ आहे. चला दाखवतो. हे वाघजाई मंदिर आणि आपलं गावचं मंदिर समोर. गावच्या देवळात आहे ना मी खूप जागा असते का. आता आपण आधी पण गेलो होते देवळात, 2 देवळात. हां, आम्हाला वाटतं काम चालू आहे जरा देवळाचं. चला काय नाही, बघूया. गाईज, हे आपलं स्वतःच्या गावचं देऊळ, आई वाघजाई मातेचं. आणि आपल्या गावची पालखी बघू शकता. आणि इथे गाभारा. आणि एकदम शांत असं वातावरण. माझी ना मित्रांनो, खूप दिवसापासूनची इच्छा होती की गावी जायचं, आपल्या देवळात जाऊन म्हणजे दर्शन घेऊन यायचं. पण ते पॉसिबल झालं नव्हतं बरेच दिवस, आणि ह्या ट्रिपमुळे ते पॉसिबल झालं आहे. आणि ही ट्रिप आमची अचानकमध्ये भयानक झाली. तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये कळालंच असेल. आणि जर तुम्ही फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ती क्लिक करा आणि तिकडे जाऊन बघा की आपली ही ट्रिप कशी आणि म्हणजे कसं आलो आपण इथे. काय असं नाही, एकदम अनएक्सपेक्टेड आणि डायरेक्ट 1 हफ्ता आपण राहतो इथे म्हणजे. चला आता पुढे बघूया. गाईज, अस्मीने मला पुकी बनवलं आहे आणि मला धमकी दिली की गपचूप पुकी बन, नाहीतर तुला दाखवते. सो आता मी घाबरलो आहे आणि आता फुल कानावर लावलं आहे. आणि इथे हा जांभळाचं झाड एवढं मोठं आहे ना. आम्ही इथे यायचो, जत्रा वगैरे असायची लहानपणी, ते आठवत आहे. आणि जांभळं तोडायचो आणि आता पण अशी खाऊची इच्छा आहे. बघूया हाताला लागतात का. इथे आहे आपल्या डोक्यावरतीच जरा, बघा दिसत का. बघूया आता. अस्मीला चढूया गाडीवर आणि काढायला सांगतो. हा, ब्लॅक आणि जरा चांगले काढ.
बघून. तीन चार काढ असे खा ग. आणि हे बघा आमची मॅडम बघा कुठे चढली. हां तू काढायच्या आधी पाड सगळे. पिशवी नाही ना आपल्याकडे, पिशवीवरून जरा काढले असते, घरी नेले असते. जरा करंट लागतोय पागल. काय मी हा भारी ना. असंच फाटला तो हाताने. तू दमलेस ना मी आंबे खाऊन. मी तर बाबा खूप दमले. आंबे खाऊ ना पण काम करून नाही दमले तू, आंबे खाऊन दमले ते पण सांग. आंबे मी खाल्ले. आई 7 आंबे खाल्ले असतील झाल्यापासून 7 ते 8. कमी तुला मोजताना तुझी गिनती चुकली. म्हणजे जास्त खाल्लं वाटतं, 10 पण झाले असेल. असं दिसत नाही, असं दिसत नाहीये माझ्या चेहऱ्यावर. दिसतंय. सो मित्रांनो, आता आपण जरा दुपारचं जेवण वगैरे करून हाही व्हिडिओ शूट करतोय. आणि या शूटमध्ये मी तुम्हाला जसं बोललेलो आधी की आपण आपलं होम टूर देणार आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपलं घर. सो पूर्ण तुम्हाला घराच्या अवतीभोवती काय काय आणि आपलं घर कसं आहे ते दाखवणार आहे. तर चला, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो आपलं कंपाऊंड. या हे बघा, घराच्या आतमध्ये एंट्री करण्याआधी आपलं असं कंपाऊंड आहे बॉक्स टाईपमध्ये, ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे मी. हे बघा इथे कंपाऊंड आहे, हा गेट आहे एंट्रन्स गेट. चला तर तुम्ही एंटर व्हाल. आतल्या साईडून तुम्ही हा कंपाऊंड बघा, एकदम झाडं वगैरे लावून प्रॉपर सजवलेलं आहे कंपाऊंड. इथे पार्किंगसाठी स्पेस थोडासा, आपली गाडी वगैरे पार्क करायला. इथून आपण 2 व्हीलर पार्क करू शकतो, असं काय अंगण आहे आपलं. आणि हे बघा, हे क्रिसमस ट्री आहे ना. मी तिकडे उभी राहा क्रिसमस ट्रीच्या बाजूला. हे बघा, हे आधी जेव्हा आणलं आम्ही तेव्हा एवढं होतं, म्हणजे लिटरली बघा एवढंच होतं. आता ते एवढं मोठं झालेलं आहे. तर तुम्ही बघा एकदा व्हिडिओमध्ये केवढं मोठं झालं ते क्रिसमस ट्री. आणि हा कंपाऊंड एवढं हिरवगार आहे ना, मस्त. पावसाळ्यात तर एकच नंबर वाईब असते इथे. आणि हवा वगैरे प्रॉपर एकदम, म्हणजे माइंड फ्रेश होऊन जातं इथे आलं पावसाळ्यात. आणि हे बघा, हे आपलं असं घर आहे फ्रंट साईड. आता तुम्हाला घराच्या आतमध्ये नेतो मी. कारण इथे पाळणा होता, आता काढून ठेवलेला आहे. आणि ही फ्रंट लॉबी. आता आपण हॉलमध्ये एंटर करतोय. आपलं सगळं हॉल आहे. समोर असं गेलं, इथे मम्मी रेस्ट करते. इथे हा एक रूम आहे, ह्याच्यामध्ये सगळं स्टोरेज टाईप. हे खूप असे आंबे. आणि हा असा मोठा रूम आहे, सेम असे रूम आहेत तिन्ही. सो असा काही रूम आहे हा. त्या रूममधून बाहेर आलो की ते अजून एक रूम आहे. हा असा एक रूम आहे, तेवढाच मोठा आहे. आणि इथे साईडला स्टोर रूम. इकडे स्टोर रूम आहे. रूममधून बाहेर गेलं, इथे आपला छोटासा किचन आहे. आय मीन खूपच मोठा आहे जरा. लाईट शेट. हा बघा, इथं तुम्हाला दाखवतो मी. तर हा आपलं किचन होता. मग असं लाईट नव्हती, आता उजेड केलं आहे. हा आपलं किचन. ही मागची जागा थोडीशी जुनी, म्हणजे चूळ वगैरे आहे इथे जेवण बनवण्यासाठी. तसंच मग आपण डायरेक्ट बॅक साईडला आलो. इथे बर्तन वगैरे वॉश करायला सगळं. आणि इथं बॅक साईडला आलो आपण घराच्या. तर जसं तुम्ही बघितलं, इकडे कंपाऊंड होतं, म्हणजे गाडी पार्क वगैरे करायला. ते ही अशी जागा आहे, पूर्ण असं बांध घातलेलं आहे. आणि त्याच्या मागे पावसाळ्यात पाणी वाहत असतं, तर तिथे आम्ही पोहायला वगैरे जातो. आणि एवढं मोठं असं कंपाऊंड आहे. ह्याच्यात आपल्याला खूप अशी झाडं लावायची इन फ्युचर. बरेचशी प्लॅनिंग आहेत, अजून काम बाकी आहे खूप सारं. आणि गाईस, तिकडून बाहेर आलो की आपण बॅक साईडला विहीर खोदले. तर विहिरीला पाणीसुद्धा आहे. विहीरसुद्धा आपल्याला बनवायचे पूर्णपणे. आणि इथे असं बांध तुम्ही बघू शकता बॉक्स टाईपमध्ये. आणि ही आपण तिथे होतो मग अशी ती फ्रंट साईड. आणि बॅक साईडून व्ह्यू असं आहे आपल्या घराचा. म्हणजे बघावं तिथे सिनेरीज आहे एकदम ग्रीन ग्रीन अशी.
केळीचं झाड. ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे काही म्हणजे झाडं लावायचे आहेत मागे. आणि आता तुम्हाला घेऊन जातो मी टॅरेसवर, की टॅरेसवरून व्ह्यू कसा दिसतो आपला. सो लेट्स गो गाईज. मी तुम्हाला आता टॅरेसवरती नेतो आणि टॅरेसवरून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मी काल आलो आहे आणि पण मी टॅरेसवरती अजून आलेलो नाही आहे. सो तुम्हाला होम टूर देता देता मी पण येऊन गेलो टॅरेसवर. हो, इथे आल्यावरतीच हवा लागायला चालू आहे बघा. आणि असा काय टॅरेस व्ह्यू आहे आपला. टॅरेससुद्धा खूप मोठा आहे आणि ते प्रोग्राम्स होत राहतात. कोणाचे लग्न किंवा काय कार्यक्रम होत राहतो आमच्या टॅरेसवर. आणि इथून व्ह्यू असा काय मागे पूर्ण डोंगर डोंगर. ते बघा तुम्हाला दाखवतो. ते जे तुम्हाला दिसतं ना बॉर्डर, एकदम बॉर्डर, ते सगळं डोंगर आहे. कारण की आपलं घरच डोंगरावरती एकदम. हो बॅक साईड, हे बॅक साईडला पूर्ण डोंगर आहे. हे बघा, जेवढ्या लांब तुमची नजर जाते तेवढं डोंगर आहे. काय पण बोलतोय, स्लिप ऑफ टंग. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं घर. छोटंसं घर आहे आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आजचा ब्लॉग पण असं आम्ही फुल मस्ती टाइमपासमध्ये चालू केलेलं काय अस्मी. आणि अस्मीला काही झोप नाही दुपारची. सो असं काय आपलं घर होता. तुम्हाला होम टूर द्यायचं बोललो ते मी दाखवलं तुम्हाला घर. आय होप तुम्हाला घरसुद्धा आवडलं असेल आणि हे ब्लॉगसुद्धा आवडलं असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर माहिती ना काय करायचं आहे, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्समध्ये. अजून असे बरेचसे कंटेंट येत राहणार आहेत आणि रत्नागिरीचे व्लॉगसुद्धा येत राहणार आहेत आता. सो बने रहिए अपने चैनल पर. तब तक के लिए टाटा बाय बाय, टेक केयर, लव यू.